तर जय भीम भावांनो, कालची रात्र आपण माझ्या पाठीमागूनच बघू शकता. या पेट्रोल पंपावर आपण कालची रात्र थांबलो आणि सध्याला बनते इथं आपली कॉफी. आपला हा छोटूच्या गॅसवरती कॉफी बनते. अजून टेंट वगैरे काय काढला नाही. आणि भावांनो, रोडावरती थंडी बघा, अक्षरशः इतका धुवा आहे. सकाळी 6 वाजता उठलो होतो पण निघालोच नाही. म्हटलं बाबा इतक्या धुवामध्ये सायकल चालवणं पॉसिबलच नाही, कोणती गाडी कशी येईल आहे की नाही, त्याच्यामुळे थांबलो. तर आता म्हटलं आता थांबलोच आहे तो कॉफी वगैरे घेऊन जावा. कॉफी बनती आहे बघू शकता. हे अशा प्रकार आहे भावांनो आपलं ट्रॅव्हलिंगचं जीवन. ठीक आहे, आपला हा छोटा गॅस आहे. हे तो वाढवला गॅस मस्त लगेच कॉफी बनते याच्यात, काही विषय नाही. इथं आपण शक्कर पावडर आहे, कॉफी आहे, दूध पावडर आहे, पाण्याची बॉटल आपली आणि ही कॉफीवरी चालली आहे ट्राय. तर भावांनो, आता इथून आपल्याला जायचं आहे महूकडे, इंदोर मार्गे जायचं आहे आपल्याला. तर आता कॉफी वगैरे घेऊन टेंट बिंट जमा करून आता थोडा सायकलचा इश्यू आहे, कारण की सायकलचं ते व्हील आहे ना ते थोडं एका साईडला झाले. तर ते व्यवस्थित वगैरे करतो आणि लगेच तुम्हाला पुढची अपडेट देतो. निघाल्यावरती लगेच तुम्हाला हायवेवरती मिळतो. तर चला, व्हिडिओ कुठून बघता हे कमेंट करा. तर भावांनो, पूर्ण सायकलला आपण लोड केली आपली. ठीक आहे, सर्व सामान व्यवस्थित घेतले. रात्रीला ह्या पेट्रोल पंपाजवळ थांबलो होतो आणि तिथं समोर टेंट लावला होता आपण. ठीक आहे, तर भावांनो आता निघतो इथून. आणि भावांनो, आज भयंकर थंडी आहे इकडं, थंडीमध्ये एकदम भयंकर आहे. तर आता चला लवकरात लवकर आता आपल्याकडे इंदोरकडे जायचं आहे. तर चला लगेच भेटू हायवेवरती आता. तर भावांनो, सध्या आपण इंदोर हायवेवरती आहे. पाठीमागचा जो हायवे जातो हा इंदोरला जातो सरळ. इथं या हॉटेलमधून भजे वगैरे घेतले. गुजरातचा फेमस खाना आहे, काय म्हणतात त्याला, मेथीचे भजे आणि कढी असती. नाश्ता वगैरे केला. तर आता थोडा वेळ बसतो, लगेच इथून आपला हा हायवे जो दिसतो तुम्हाला पाठीमागचा, या रस्त्याने सरळ जायचं आपल्याला. सरळ आता इंदोर, हा रस्ता सरळ इंदोरला जातो आणि याच मार्गाने आपल्याला महूला जायचं आहे. तर आजचा प्रवास फार, आता इथून आपल्याला इंदोरच्या बायपासपर्यंत 30 ते 35 किलोमीटर दूर आहे. तर निघतो आता इथून 10-15 मिनिटाने. तर भेटतो तुम्हाला पुढच्या प्रवासामध्ये. तर जय भीम भावांनो, इथं थोडं थांबलो, पाणी वगैरे दिसलं मला. म्हटलं पाणी घेऊन प्यावं आणि थोडं पार्सल घेतलं होतं जेवायला, कारण की हायवेवरती कुठं बनवा म्हटलं. त्याच्यामुळे एक हॉटेल दिसली बाहेर छोटीशी, तिथं काहीतरी राईस फ्राय मिळत होता. तर एक प्लेट राईस घेतला. म्हटलं आता इथं पाणी वगैरे आहे तर थोडंफार खाऊन घ्यावं, भूक लागली आता, 1:30 वाजला. आणि इथून काय आता 270 किलोमीटर आहे इंदोर. ठीक आहे, तर आपलं प्रॉपर इंदोरमध्ये तर नाही जायचं. तर पकडून चला, अजून आपल्याला समजा 250 किलोमीटर चालायचं आहे. तर आता आपण इथून थोडंफार जे घेतलंय ते जेवण वगैरे करतो, पुन्हा निघतो प्रवासामध्ये. तर भावांनो, कमेंट करा कुठून व्हिडिओ बघताय. तुमच्या भावाला सपोर्ट करा, कारण की आत्तापर्यंत हा जो प्रवास केला आहे मी सुरत ते बोध गया, आजपर्यंत एकही आपल्या कार्यकर्त्यांनी असा प्रवास केला नाही. मी हा पहिला व्यक्ती आहे. तर भावांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या समाज बांधवापर्यंत व्हिडिओ पोहोचले पाहिजे. यापुढे आपले समाज बांधवसुद्धा जनजागृती करण्यासाठी बाहेर पडले पाहिजे. तर भावांनो, आता मी जेवण वगैरे करतो, तुम्ही जेवण वगैरे पण करा, स्वतःची काळजी घ्या. तर भेटतो पुन्हा हायवेवरती तुम्हाला रस्त्याने. स्वागत भावांनो पुन्हा व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आता मी मागच्या टायमाला जिथे जेवायला थांबलो होतो तिथून आता कमीत कमी 25 ते 30 किलोमीटर समोर आहे. आता इथून जे महू आहे आता, हे आहे आता 70 किलोमीटर, 270 किलोमीटर. आणि आता नेमका टोल क्रॉस केला आहे. आणि ऊन बघा भावांनो, ऊन इतकं भयंकर आहे. या उन्हानं पार जीव घेणं लावला आहे. तर आता नेमका टोल क्रॉस केला, तुम्हाला दिसत असेल का नाही का माहिती. ते बघू शकता पाठीमागून टोल आहे. आता मी टोल क्रॉस केला. तर आता याच रोडने पुढे जायचं पुन्हा. माहिती आहे का मुद्दा काय आहे,
ते छोटे छोटे जे रोडाच्या साईडला जे असतात का ते खंबे, त्याच्यावरती किलोमीटर लिहिलेलं असते, त्याच्यावरती वेगळं लिहिलेलं आहे, त्या पाट्यावरती लिहिलेलं आहे. अपडेट केलं नाही वाटतं त्यांनी अजून. तर भावांनो, ऊन फार आहे, तर आता पुन्हा निघतो. आता इथून थोडा रेस्ट घेतो, कारण की उन्हानं बॉडी फार म्हणजे अशी लूज झाल्यासारखी वाटते. आणि सायकलीवरती वजनसुद्धा आहे आपल्या, त्याच्यामुळं लोड फार पडतो एकट्या जीवावरती. तर चला थोडा आराम करून लगेच निघूया. लगेच तुम्हाला मिळतो, पुन्हा अपडेट देतो मी कुठंपर्यंत आलो कुठंपर्यंत नाही. तर भेटू पुन्हा प्रवासात. तर भावांनो, फायनली आपल्याला इंदोरचा पाटी दिसली. ठीक आहे, तर आता इथून इंदोर आहे 266 किलोमीटर आणि इथून महू आहे 256 किलोमीटर. तर भावांनो, इथून मला आता समोरून राईट मारायचा, जिकडे ट्रक जाताना दिसतोय तुम्हाला, तिकडनं मला जायचं आहे. तर भावांनो, आता वाजले 4:30. तर भावांनो, 4:30 वाजलेत. बघू आता समोर एक इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप दिसतोय, त्या तिथल्या दादाशी बोलून बघू. जर आजचे दिवस जर त्यांनी स्टे दिला आपल्याला तर रेस्ट करू, नाहीतर मग तिथून पुन्हा समोर जाऊया. बघू इंदोरच्या हायवेनेच मग एकदा पेट्रोल पंप जर मिळाला तर ठीक, नाहीतर बघू कुठेतरी राहण्याची जुगाड. तर भावांनो, पुन्हा एकदा दर्शवितो. इंदोर 266 किलोमीटर आहे आणि मॅपमध्ये जर बघितलं इथून तर महू आहे 256 किलोमीटर. तर भावांनो, फार दमलो. तर चला निघतो इथून. अगोदर त्या पेट्रोल पंपावर विचारतो स्टे करून देतात का तिथं. भावांनो, इथं CNG पंपावर थांबलो होतो. त्यांना म्हटलं आज नाईटला इथं थांबू द्या म्हटलं, तर अलाउड नाही म्हणे, इथं परमिशन नाही, असं कोणी थांबू शकत नाही म्हणे, थांबण्याचं अलाउड नाही म्हणे, कोणी थांबू शकत नाही, माफ करा म्हणे. आता बघू, आज राहण्याचं ठिकाण पुढं जातो. आता 4:40 झालेत. बघू अर्ध्या तासामध्ये जर समजा पुढं एखादा पेट्रोल पंप भेटला तर तिथं विचारपूस करू. यांच्याकडे काय परमिशन नाही राहायला. तर चला निघतो इथून. हे बघू शकता, हा पेट्रोल हे येतो CNG पंप आहे, HPचा आहे. इथं आपली छकोली लावली होती. चला निघतो इथून. भारत पेट्रोल पंप, ह्या पेट्रोल पंपावर परमिशन दिली. आपण थांबलो इथं आता, आणि इथं यांच्याकडे रूम आहे राहण्यासाठी. रूममध्ये राहण्याने काय हरकत नाही. तर आजचा मुक्काम इथंच करतोय. सर्व सामान वगैरे काढतो आता, नेतो रूममध्ये. तर भेटू तुम्हाला आता रात्री लाईव्हला. जय भीम. कुठून व्हिडिओ बघताय हे कमेंट नक्कीच करा.